Good morning, all of you. In standard 10th A. Now we have studied the subject Science paper B and a second. Now in this chapter, the name of this chapter is Life Process in Living Organism Part First. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे तर आपल्याला सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1 या धड्याचा आपण अभ्यास करायचा आहे. आता आपण या धड्यामध्ये काय काय पाहायचे, which points are seen about in this chapter. Now first is point living organism and life process. It means that in Marathi सजीव आणि जीवन प्रक्रिया हा पहिला मुद्दा आपण पाहायचा आहे. and next point is living organism and energy production म्हणजेच सजीव आणि ऊर्जा निर्मिती हा मुद्दा बघायचा आहे. दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे some nutrients and energy efficiency म्हणजेच काही अन्न घटक आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा हा मुद्दा पाहायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे सेल डिव्हिजन और लाईफ प्रोसेस. पेशीचं विभाजन ही एक जीवन प्रक्रिया असते हे आपण पाहायचं आहे. तर आता या ठिकाणी सुरुवातीला धडा चालू करण्यापूर्वी काही आपल्याला पाठीमागचं काय आठवत आहे का ते पाहायचं आहे. मग मी तुम्हाला सांगतो हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. म्हणजे अन्न पदार्थ आणि त्यातील काय पोषक द्रव्ये आहेत हे आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात हे तुम्हाला पाठीमागं इयत्ता 8वी 9वी 5वी 6वी 7वी या वर्गात तुम्ही अनुभवलेलं आहेच. वेगवेगळे अन्न घटक असतात, त्यामध्ये पोषकद्रव्ये असतात, जीवनसत्वे असतात, क्षार असतात, खनिजे असतात. असे वेगवेगळे सगळे पोषकमूल्य आपल्या शरीरासाठी विविध कार्यासाठी आपल्या शरीराच्या ही उपयुक्त असतात. अँड नेक्स्ट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट फॉर बॉडी. बॅलन्स्ड मीन्स संतुलित. तर संतुलित आहाराचं आपल्या शरीराला महत्व काय आहे हे तुम्ही पाठीमागे पाहिलेलं आहे. आता आपण रोज अन्न घटक खातो, अन्न पदार्थ खातो, परंतु त्या ठिकाणी सगळेच घटक आपण जे रोज खातो त्यात मिळतील असं नाही. म्हणून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे क्षार असतील, जीवनसत्व असतील, खनिजे असतील, अजून इतर काही घटक असतात, प्रथिन असतील, स्निग्ध पदार्थ असतील, हे सगळे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि सगळे आपल्याला घटक मिळाले पाहिजेत. आणि हे सगळे घटक ज्या आहारामध्ये असतात त्याला डाएट बॅलन्स्ड डाएट असं म्हणतात. आणि ह्याची गरज आपल्याला इट इज द युजफुल टू अवर बॉडी. म्हणजे ह्या डाएटचा आपल्याला बॅलन्स्ड डाएट इज इम्पॉर्टन्स ऑफ अवर बॉडी. नेक्स्ट which different function are performed the muscles in body. म्हणजे मसल्स म्हणजे स्नायू. आता स्नायू हे शरीरात कोणकोणते कार्य पाळतात. आता स्नायू माहित आहेत, सगळीकडे आपल्या शरीरात स्नायू असतात. ते आपल्याला स्नायू म्हणजे शरीराची हालचाल करण्यासाठी इट इज द मोमेंटम to our body and it is
युजफुल द मसल्स. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, व्हॉट द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे पाचक रस, हे लक्षात घ्या. या पाचक रसाचं इन डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनक्रियेमध्ये, पचन संस्थेमध्ये पाचक रसाचं काय महत्व आहे. पाचक रसच नसेल तर आपलं खाल्लेलं अन्न असतं ते आपल्याला इट इज नॉट डायजेस्ट, बिकॉज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस डायजेस्टिव्ह ज्यूस. आणि ह्या ज्यूस आपल्याला असल्याशिवाय आपल्या अन्नाचं पचन होत नाही, हे आपल्याला फार महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हिच सिस्टीम इज इन ऍक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. आता मानवी शरीरामध्ये तयार होणारे जे आपले टाकाऊ पदार्थ असतात, तुम्ही म्हणणार की आपल्या शरीरात काय टाकाऊ होत आहे. मग टाकाऊ काय होत नाही तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे असे घटक हे शरीराला आपल्या हानिकारक असतात जर साठून राहिले तर, परंतु ते वेळच्या वेळी हे बाहेर टाकले पाहिजे शरीराच्या. आणि जर बाहेर टाकायला काय अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा ते प्रॉब्लेम त्यामध्ये क्रिएट झाले असतील तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला ते हानिकारक असू शकतं. म्हणून हे जे उत्सर्जित पदार्थ आहे हे वेळच्या वेळी हे शरीराच्या बाहेर टाकले पाहिजे. आता तुम्ही म्हणताल काय वेस्ट पदार्थ आहे. आता तुम्ही अन्न खाता, अन्न खाल्ल्यानंतर जेवढा त्या अन्नाचा पचनाचा भाग असतो त्याचं पचन होत असतं, परंतु न पचलेला भाग हे पचन संस्थेमध्ये जे कार्य करणारे जे अवयव असतात. आता पचन संस्थेमध्ये कार्य करणारे अवयव तुम्हाला माहितच आहे. अगदी दातापासून, जिभेपासून घसा, अन्ननलिका, जठर, यकृत, लहान आतडं, मोठं आतडं, त्यानंतर स्वादुपिंड, हे सगळे अवयव त्या ठिकाणी भाग घेत असतात. इट इज द पार्टिसिपंट टू द डायजेस्टिव्ह वर्क. म्हणजे या ठिकाणी ते भाग घेत असतात आणि ते उत्सर्जनाचं या ठिकाणी लहान आतडं, मोठं आतडं, हे साठलेलं जर न पचलेले जे अन्न असतात ते न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. मग हे एक झाला मुद्दा. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये असे वेगवेगळे विषारी पदार्थ साठू शकतात. तर हे विषारी पदार्थ कोण बाहेर काढून टाकतं तर आपली किडनी. लक्षात घ्या. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मूत्रपिंड. मूत्रपिंड काय काम करत असतं तर आपल्या शरीरातले नको असलेले टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ, टाकाऊ घटक हे रक्तामधून शोषून घेण्याचं काम हे काय करत असते, किडनी करत असते. म्हणजे त्या ठिकाणी मूत्रपिंड. आणि ते शोषून घेतलेले घटक असतात ते आपल्या लघवी वाटत ते बाहेर टाकले जातात. बाहेर टाकण्याचं काम ही किडनी करत असते. मग त्यामध्ये मूत्राशय आलं, मूत्रनलिका आले, त्यानंतर असे अवयव त्यामध्ये भाग घेत असतात. म्हणजे त्यात ते इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर इतरही अजून रक्तातली काही गाळ असेल तर आपल्या त्वचा सुद्धा हे इंद्रियच आहे उत्सर्जनाचं. त्यातून सुद्धा आपले नको असलेले घटक घामाद्वारे बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या मानवी शरीरामध्ये तयार होणारे जे टाकाऊ पदार्थ असतात तर हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी washed material produced in human body and which system in action for removal of washed material. म्हणजे हे जे प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणकोणती संस्था कार्य त्यामध्ये सहभागी असते. मग आता निश्चितच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पचन संस्था आली, त्यानंतर
श्वसन संस्था सुद्धा येते, कारण का आपण ऑक्सिजन घेतो आणि नको असलेला कार्बन डायऑक्साईड तो अशुद्ध आपण शरीराच्या बाहेर टाकतो आणि नाकावाटे बाहेर टाकतो. श्वसन संस्था आहे. उत्सर्जन संस्थेमध्ये मूत्र संस्था सुद्धा त्यामध्ये भाग घेत असते. तर पुढचा मुद्दा बघूया आपण. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये रक्ताभिसरण संस्था ही कशी कार्य करत असते. हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाठीमागे. अजून एकदा सांगतो की रक्ताभिसरण संस्था ही आपल्या शरीरातील आवश्यक असणारे पोषद्रव्ये, हे पचलेले अन्न घटक म्हणजे त्यापासून तयार झालेले पोषमूल्य असतात, म्हणजे वेगवेगळी पोषमूल्ये, तर ही रक्ताद्वारे शोषली जातात आणि त्यामार्फत विविध अवयवांकडं हे रक्तामार्फत पोचवली जातात आणि त्या ठिकाणी ते अवयव ऊर्जा निर्मिती करत असतात. त्या अशा पद्धतीनं रक्ताभिसरण संस्था ऊर्जा निर्मितीचं कार्य करत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा. हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल्ड इन हाऊ मेनी वेज. म्हणजे बघा, मानवी शरीरांतर्गत चालणारे जे कार्य आहे ते कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे होत असते. आता ह्या सगळ्या गोष्टीवर जर नियंत्रण नसेल शरीराचं, तर या ठिकाणी कुठलंही कार्य व्यवस्थित पार पडत नाही, सुरळीत पार पडणार नाही आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपण आजारी पडलेलो असेल. मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपल्या ज्या हे आहेत की शरीरांतर्गत चालणारे जे कार्य आहे ते कार्य हे आपल्याला दिसत नाही, परंतु वेगवेगळे अवयव हे वेगवेगळे प्रकारचे कार्य करत असतात. आता मूत्रपिंडाचं तुम्हाला मागे सांगितलं की रक्तातले अनावश्यक घटक असतात ते शोषून घेऊन मूत्राद्वारे बाहेर पडणं हे त्याचं काम. लिव्हरचं काम काय? लिव्हर म्हणजे यकृत. यकृत म्हणजे काय? हे तर आपल्याला या ठिकाणी पोटाच्या उजव्या बाजूला जो अवयव असतो तो यकृत. आता त्याचं कार्य काय? तर त्याचं कार्य असं आहे की आपल्या खाल्लेल्या अन्नाचं पचन झाल्यानंतर त्याचं रक्तामध्ये रूपांतर करणं आणि ज्या पोषण मूल्य असतात ते शोषून घेणं हे लिव्हरचं काम कार्य करत असतं. आता आतड्याचं काम काय? आतड्याचं काम, जठराचं काम हे अन्न पचवणं आणि न टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं. त्याच्यामध्ये स्वादुपिंड बी आला, पॅनक्रिया. पॅनक्रिया म्हणजे काय असतं? स्वादुपिंड. तर स्वादुपिंडाचं काय? तर इन्सुलिन स्त्रवण्याचं काम करत असतं. तर इन्सुलिन कशासाठी गरजेचं असतं? तर आपल्या शरीरातील जी साखर असते ती साखर नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. म्हणून या ठिकाणी स्वादुपिंड त्याचं काम करत असतं. त्यानंतर जठराचं काम काय? जठराचं काम अन्न घुसळणे, अन्नाचं बारीक म्हणजे घुसळून त्याचा पाचक रसात निर्मिती करणे आणि ते पुढं शोषणासाठी पुढं पाठवणं. त्यानंतर अन्ननलिकेचं काम काय? अन्ननलिकेचं काम वरून आलेलं घास जठरापर्यंत पोच करण्याचं काम. त्यानंतर दाताचं काम हे तुम्हाला माहितच आहे. दातांना आपण काय करतो, घशानं काय करतो, अन्न घशाचं मार्फत ग्रसणी ते पुढं घास पुढं ढकलवलं जातो. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वेगवेगळ्या अवयवाचं काम आपण करत असतो. तर आता या ठिकाणी आपण आता पुढचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी पुढच्या तासाला बघूया आणि या ठिकाणी आता थांबूया. नमस्ते.